नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी जो काही निधी लागणार होता, तर तो निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला आहे। आणि दुसरी आनंदाची अपडेट अशी की 2019च्या शेतकऱ्यांना जो काही फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी मिळणार होती, तर ती आता पुरेपूर त्या शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे। आणि कर्जमाफीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहेत। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगलेली आहे। एकंदरीत कर्जमाफीचं पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून कर्जमाफीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। मित्रांनो, सर्वात पहिली आनंदाची अपडेट अशी शेतकऱ्यांना की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची जी काही पुरवणी मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून सादर केली होती, तर ती पुरवणी मागणी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। आणि पुरवणी मागणीद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीसाठी जो काही निधी लागणार आहे, तर त्या निधीची मंजुरी आता राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे। आता या निधीची मंजुरीचा लगेच म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये GR निर्गमित होणार आहे। ही सर्वप्रथम पहिली आनंदाची अपडेट आहे। आणि याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितले आहे की कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ही कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेली आहे। याचबरोबर बँकांना सुद्धा संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी काही माहिती असेल किंवा जी काही संपूर्ण प्रोसेस असेल ती करण्याची सुद्धा आदेश बँकांना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये संपूर्ण पैसे ट्रान्सफर हे राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी शेतकऱ्यांना अशी की राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं याच्या अगोदर, म्हणजे या योजनेअंतर्गत की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत हेच शेतकरी पात्र होतील ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे। अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत या कर्जमाफीचा लाभ होईल। परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019च्या कर्जमाफीमध्ये माफ झालं होतं, त्यांना मात्र पूर्णपणे 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी एक मोठी अट राज्य सरकारच्या माध्यमातून या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत घालण्यात आलेली होती। म्हणजे त्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार, पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणारच नाही, असं सरकारचं म्हणणं होतं। परंतु ही अट आता शिथिल होणार आहे आणि 2019 मध्ये कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना देखील पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये हे चालू जे काही सध्याचा पावसाळी अधिवेशन आहे, तर त्या पावसाळी अधिवेशनामध्ये या विषयावर चर्चा होणार आहे। आणि या विषयावर चर्चा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मंत्रिमंडळ बैठक घेणार आहे। आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय बदल होणार आहे। आणि या निर्णयामध्ये बदल होणार आहे आणि कर्जमाफीचे जेवढे काही शेतकऱ्यांच्या विरोधातील जे काही जाचक नियम होते, याच्यामध्ये थोडीफार शिथिलता राज्य सरकार आणणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर कर्जमाफीसाठी जे काही पंढरपूरला रोहित पवारांनी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, तर रोहित पवारांनी सुद्धा आता रोहित पवारांची सुद्धा कर्जमाफीच्या समितीसोबत बैठक आहे। आणि या 2019च्या शेतकऱ्यांसंदर्भात एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। याचबरोबर दुसरं एक अपडेट असं आहे की 2017ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना झाली होती। मग बरेच सारे शेतकरी म्हणत आहेत की सर, आम्हाला 2019 ला सुद्धा 2017ला सुद्धा आमची कर्जमाफी झाली होती 1.5 लाखाची, मग त्यानंतर 2019 ला सुद्धा आम्हाला 2 लाखांची कर्जमाफी मिळाली होती, म्हणजे आम्ही 17च्या योजनेअंतर्गत 2017 मध्येही पात्र झालो होतो, 2019 मध्येही पात्र झालो होतो, पण आता आम्ही थकीत आहोत, मग आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीचा लाभ मिळणार का? हा एक मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। असं जर असेल किंवा सरकारने यामध्ये कुठली अट टाकली नाही, फक्त 2019ची अट आहे, पण 17ची माफी झालेली असेल तर तुम्हाला 26ला कर्जमाफी मिळणार आहे। पण दोन्ही कर्जमाफीत लाभ मिळालेला असेल तरी तुम्हाला हा लाभ या योजनेअंतर्गत 2 लाखांचा मिळू शकतो। परंतु ही 2019ची अट जोपर्यंत सरकार काढत नाही, तोपर्यंत पूर्णपणे तुम्हाला लाभ मिळणार नाही।
आता येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना ही 2 लाखांची कर्जमाफी 2019 शेतकऱ्यांना द्यायची का फक्त 50,000 रुपये द्यायचे, अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. याचबरोबर पुढच्या 4-5 दिवसामध्ये संपूर्ण कर्जमाफीच्या याद्या पोर्टलवर अपलोड होणार आहेत. शेतकऱ्यांना केवायसी करता येणार आहे आणि केवायसी केली की लवकरच त्या शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत, अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहेत. आणि कर्जमाफीसाठी त्यानंतर कुठली शेतकऱ्यांना कामे का ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायची गरज नाही. तुमचं यादीत नाव आलं की तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे, आधार प्रमाणीकरण करायचं आहे आणि त्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. फक्त कर्जमाफी मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे आधारला बँक खातं, तुमचं कर्ज खातं आणि तुमचं सेव्हिंग अकाउंट जे बँकेत तुमचं कर्ज आहे तर ते लिंक असणं महत्वाचं आहे. अशा संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे. पण सगळ्यात गुड न्यूज अशी की 2019च्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्णपणे 2 लाख रुपयाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे, अशीच सध्या एक अपडेट आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीचे तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.